मंडळी नमस्कार. उन्हाळ्याची सुट्टी म्हणजे केवळ मौज मजा मनोरंजन मोबाईल एवढ्या करता नाहीये, तर उन्हाळ्याची सुट्टी म्हणजे एक संस्कार करण्याची सुद्धा सुवर्ण संधी आहे. आणि आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपणाकरता एक सुंदर, अतिशय सुंदर आणि अतिशय वैचारिक दृष्ट्या अतिशय मर्मबद्ध असा श्लोक आपल्याकरता घेऊन आलो आहे. हा श्लोक तुमच्या घरामध्ये जर लहान मुलं असतील तर त्या लहान मुलांना तुम्ही हा श्लोक शिकवू शकता. त्याचबरोबर 10वी-12वी पर्यंतचे मोठे मुलं जरी असतील त्यांनीही हा श्लोक पाठ करून दररोज म्हटल्यास अतिशय छान राहील, अतिशय उत्तम राहील. या श्लोकच्या माध्यमातून ज्यावेळी आपण दररोज जेवण करत असू त्यावेळी किमान दिवसातून एकदाच जेवणाच्या वेळी तरी हा श्लोक प्रत्येकानं म्हटला पाहिजे. असा हा सुंदर असा श्लोक आहे, जो श्लोक तुम्ही या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये तुमच्या घरातील लहान मुलांना शिकवू शकता. या श्लोकाच्या माध्यमातून शेतकरी, त्याचबरोबर हे अन्नधान्य आणि या अन्नधान्यासाठी कष्ट करणारे, मेहनत घेणारे, परिश्रम घेणारे जे घटक आहेत त्या घटकांचा गौरव, त्याचबरोबर मातृभूमीचा गौरव या श्लोकामधून करण्यात आलेला आहे. तर चला हा श्लोक मी आता तुमच्या समोर सादर करणार आहोत. वदनी कवड घेता नाम घ्या मातृभूमीचे, सहज स्मरण होते आपुल्या बांधवांचे. कृषीवल कृषी कर्मी राबती दिन रात, श्रमिक श्रम करुणी अन्न हे निर्मितात. स्मरण करुणी तयांचे अन्न सेवा खुशाल, उदर भरण आहे शक्ती बुद्धी होण्या विशाल. बघा, अतिशय सुंदर असा श्लोक आहे. एखाद्या वेळी कुठं बाहेर पंगत वगैरे बसलेली असेल किंवा काही कार्यक्रम असेल तर त्यावेळी सुद्धा हा श्लोक आपण म्हणू शकतो. हा श्लोक तिथं आपल्या मुलांनी जर म्हटला तर निश्चितच त्यांचं एक वेगळं व्यक्तिमत्व तिथं प्रामुख्यानं दिसून येईल. त्याचबरोबर श्लोक म्हटल्यानंतर सर्वात शेवटी जसं श्लोकामध्ये, कुठल्याही श्लोकामध्ये आपण एखाद्या देवी देवतांचं नाव घेतो, तसं यामध्ये श्लोक झाल्यानंतर सर्वात शेवटी भारत माता की जय असं म्हणून आपण जेवणाला सुरुवात करू शकतो. मातृभूमीचं महत्व, अन्नधान्याचं महत्व, शेतकऱ्याचं महत्व, कृषी वल कृषी कर्मी राबती दिनरात म्हणजे श्रम करणारे, कष्ट करणारे यांचं महत्व या श्लोकामधून सांगितलेलं आहे. हा श्लोक म्हणजे केवळ एक श्लोक नसून तो एक संस्कार आहे. आणि दररोज आपल्या घरी जेवण करत असताना हा श्लोक जर लहान मुलं म्हणत असतील, आपण म्हणत असू, तर निश्चितच ही अतिशय आनंदाची, अभिमानाची आणि एक संस्कारमय अशी ही गोष्ट आहे. सुंदर असा श्लोक जो आपण म्हणणार आहोत किंवा आपले मुलं दररोज म्हणतील त्याचा अर्थ सुद्धा त्यांनाही माहिती असणे फार गरजेचं आहे. बघा, पुढे आपण आता हा अर्थ समजून घेणार आहोत. वदनी कवड घेता नाम घ्या मातृभूमीचे म्हणजे काय, तर मुखी घास घेताना, हाती घास घेताना आपण मातृभूमीचे नाव घेतलं पाहिजे. कारण आपण जिथं राहतो या मातृभूमीतच आपल्याला हे अन्न मिळते आणि याच मातृभूमीमध्ये आपण आपलं जीवन जगत आहोत. म्हणून त्याचा मान, त्याचा सन्मान आपण राखला पाहिजे. श्लोकाच्या पहिल्याच ओळीमध्ये हा अर्थ आपल्याला दिसून येतो. सहज स्मरण होते आपुल्या बांधवांचे, आपुल्या बांधवांचे, आपल्या देश बांधवांचे. आणि मातृभूमीचं नाव घेतल्यानंतर जर स्मरण कशाचं होईल तर ते आपल्या देश बांधवांचं आपल्याला होते. अतिशय चांगली गोष्ट आहे ही. संवेदनशील मन हे प्रत्येकाचं असलं पाहिजे. आणि भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत असं आपण जे प्रार्थना आपण म्हणत असतो, त्या प्रार्थनेचा आपल्याला या श्लोकाच्या पहिल्या ओळीमध्ये त्या प्रार्थनेची आठवण, त्या प्रतिज्ञेची आठवण आपल्याला यामधून होते. कृषीवल कृषी कर्मी राबती दिनरात, श्रमिक श्रम करुणी अन्न हे निर्मितात. मित्रांनो, कृषीवल कृषी कर्मी म्हणजेच शेतीशी संबंधित असणारा शेतकरी, त्याचबरोबर त्या शेतामध्ये राबणारे वेगवेगळे घटक हे दिवस रात्र कष्ट करतात आणि कष्ट करून हे अन्न ते निर्माण करत असतात. बघा, हे जे आपल्या ताटामध्ये जे अन्न आपल्याला भेटते त्यासाठी कित्येक श्रम करत असतात, कष्ट करत असतात. त्यावेळी आपला हा घास आपल्या ताटामध्ये पडत असतो. म्हणजेच शेतकरी मेहनत करून, कष्ट करून हे अन्न तयार करतात आणि त्यानंतर आपल्या कुटुंबामध्ये आपल्याला जे जेवण भेटते, हे जेवण हे आपली आई परिश्रम घेऊन, मेहनत घेऊन हे जेवण आपल्यासाठी तयार करत असते. त्यामुळे या जेवणाचं, या अन्नाचं महत्व आपण समजून घेतलं पाहिजे. म्हणून पुढच्या ओळीमध्ये म्हटलंय,
स्मरण करुणी तयांचे अन्न सेवा खुशाल उदर भरण आहे शक्ती बुद्धी होण्या विशाल. बघा, तर जेवण करत असताना हे अन्न ग्रहण करत असताना आपण त्यांचं स्मरण केलं पाहिजे की ज्यांनी हे अन्न निर्माण केलेलं आहे आणि ज्यांच्यामुळे हे अन्न आपल्याला मिळत आहे. नक्कीच हे आपल्यावरती संस्कार करणाऱ्या अशा ह्या ओळी आहेत. म्हणून जेवण करत असताना आपण त्यांचे स्मरण करावे आणि शेवटी या आपल्या मातृभूमीचा आपण गौरव करावा आणि शेवटी भारत माता की जय म्हणून आपण जेवणाला सुरुवात करावी, असा सुंदर असा मतितार्थ या श्लोकामध्ये सांगितलेला आहे. अतिशय छान असा सुंदर असा मार्मिक असा हा श्लोक आहे. तो श्लोक निश्चितच आपणही म्हणा दररोज जेवण करत असताना आणि आपल्या मुलांनी सुद्धा म्हणावा याकरिता प्रयत्न करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.